नमस्कार मित्रो हो, महायुती आघाडीमधील घटक पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीने विधानसभा निवडणूक 2024 ची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। तर कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये बीजेपी तर्फे कोणाला उमेदवारी मिळाली आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो हो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर निवडणुकी संदर्भातील नवीन अपडेट व इतर शासकीय योजनांसंदर्भातील शासन निर्णयासंदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो हो, महायुती आघाडीमधील घटक पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीची महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, त्यानंतर कामाटी मतदारसंघातून श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे, त्यानंतर शहादा विधानसभा मतदारसंघातून श्री राजेश उदयसिंह पाडवी, नंदुरबार मतदारसंघातून श्री विजयकुमार कृष्णराव गावित, धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून श्री अनूप अग्रवाल, त्यानंतर शिंदखेडा मतदारसंघातून श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल, त्यानंतर शिरपूर मतदारसंघातून श्री काशीराम वेचन पावरा, त्यानंतर रावेर मतदारसंघातून अमोल जावले, भुसावळ मतदारसंघातून संजय वामन सावकारे, जळगाव शहर मतदारसंघातून श्री सुरेश दामू भोले, त्यानंतर चाळीसगाव मतदारसंघातून श्री मंगेश रमेश चव्हाण, जामनेर मतदारसंघातून श्री गिरीश दत्तात्रय महाजन, चिखली मतदारसंघातून श्रीमती श्वेता विद्याधर महाले, खामगाव मतदारसंघातून श्री आकाश पांडुरंग फुंडकर, जळगाव मतदारसंघातून श्री संजय श्रीराम कुटे, अकोला पूर्व मतदारसंघातून श्री रणधीर प्रल्हादराव सावरकर, धामगाव रेल्वे मतदारसंघातून श्री प्रताप जनार्दन अडसद, अचलपूर मतदारसंघातून श्री प्रवीण तायडे, दिवली मतदारसंघातून श्री राजेश बकाने, हिंगणघाट मतदारसंघातून श्री समीर त्रिंबकराव कुनावार, त्यानंतर वर्धा मतदारसंघातून डॉक्टर पंकज राजेश भोईर, हिंगणा मतदारसंघातून श्री समीर दत्तात्रय मेघे, नागपूर दक्षिण मतदारसंघातून श्री मोहन गोपालराव माते, नागपूर पूर्व मतदारसंघातून श्री कृष्ण पंचम खोपडे, तिरोरा मतदारसंघातून श्री विजय भरतलाल राहंगडाले, गोंदिया मतदारसंघातून श्री विनोद अग्रवाल, आमगाव मतदारसंघातून श्री संजय हनुवंतराव पुरम, आरमोरी मतदारसंघातून श्री कृष्णा दामाजी गजबे, बल्लारपूर मतदारसंघातून श्री सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, त्यानंतर चिमूर मतदारसंघातून श्री बंटी बांगडिया, त्यानंतर वाणी मतदारसंघातून श्री संजीव रेड्डी बापूराव बुडकुरवार, राळेगाव मतदारसंघातून डॉक्टर अशोक रामजी उडके, यवतमाळ मतदारसंघातून श्री मदन मधुकरराव येरवर, किनवट मतदारसंघातून श्री भीमराव रामजी केरम, भोकर मतदारसंघातून सुश्री श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव मतदारसंघातून श्री राजेश संभाजी पवार, मुखेड मतदारसंघातून श्री तुषार राठोड, त्यानंतर हिंगोली मतदारसंघातून श्री तानाजी मुटकुले, जिंतूर मतदारसंघातून श्रीमती मेघना बोर्डीकर, परतूर मतदारसंघातून श्री बबनराव लोणीकर, बदनापूर मतदारसंघातून श्री नारायण कुचे, भोकरदन मतदारसंघातून श्री संतोष रावसाहेब दानवे, फुलंबरी मतदारसंघातून श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून श्री अतुल सावे, गंगापूर मतदारसंघातून श्री प्रशांत बम, बगलान मतदारसंघातून श्री दिलीप मुंगुल बोरसे, चंदवड मतदारसंघातून डॉक्टर राहुल दौलतराव आहेर, नाशिक पूर्व मतदारसंघातून ॲडव्होकेट श्री राहुल उत्तमराव ढिकाले, नाशिक पश्चिम मतदारसंघातून श्रीमती सीमाताई महेश हिरे, नालासोपारा मतदारसंघातून श्री राजन नाईक, भिवंडी पश्चिम मतदारसंघातून श्री महेश प्रभाकर चौगुले, मुरबाड मतदारसंघातून श्री किशन शंकर कथोरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून श्रीमती सुलभा कालू गायकवाड, त्यानंतर डोंबिवली मतदारसंघातून श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण, ठाणे मतदारसंघातून श्री संजय मुकुंद केलकर, ऐरोली मतदारसंघातून श्री गणेश नाईक, बेलापूर मतदारसंघातून श्रीमती मंदा विजय म्हात्रे, दहिसर मतदारसंघातून श्रीमती मनीषा अशोक चौधरी, मुलुंड मतदारसंघातून श्री मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व मतदारसंघातून श्री अतुल भातलकर, चारकोप मतदारसंघातून श्री योगेश सागर, मालाड पश्चिम मतदारसंघातून श्री विनोद शेलार, गोरेगाव मतदारसंघातून श्रीमती विद्या जयप्रकाश ठाकूर, अंधेरी पश्चिम मतदारसंघातून श्री अमित सातम, विलेपार्ले मतदारसंघातून श्री पराग अलवनी, घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून श्री राम कदम, वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ॲडव्होकेट श्री आशिष शेलार, सायन कोळीवाडा मतदारसंघातून कॅप्टन आर तमिल सेल्वन,
वडाळा मतदारसंघातून श्री कालिदास निळकंठ कोलमकर, त्यानंतर मलबार हिल मतदारसंघातून श्री मंगल प्रभात लोढा, कुलाबा मतदारसंघातून ॲडव्होकेट श्री राहुल सुरेश नार्वेकर, पनवेल मतदारसंघातून श्री प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघातून श्री महेश बालदी, दौंड मतदारसंघातून ॲडव्होकेट श्री राहुल सुभाषराव कुल, चिंचवड मतदारसंघातून श्री शंकर जगताप, भोसरी मतदारसंघातून श्री महेश दादा किसान लांडगे, शिवाजीनगर मतदारसंघातून श्री सिद्धार्थ शिरोले, कोथरूड मतदारसंघातून श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील, पार्वती मतदारसंघातून श्रीमती माधुरी सतीश मिसाळ, त्यानंतर शिर्डी मतदारसंघातून श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील, शेगाव मतदारसंघातून श्रीमती मोनिका राजू राजले, राहुरी मतदारसंघातून श्री शिवाजीराव भानुदास कार्डिले, श्रीगोंदा मतदारसंघातून श्रीमती प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड मतदारसंघातून रामशंकर शिंदे, कैज मतदारसंघातून श्रीमती निमिता मुंदडा, त्यानंतर निलंगा मतदारसंघातून श्री संभाजी पाटील निलंगेकर, औसा मतदारसंघातून श्री अभिमन्यू पवार, तुळजापूर मतदारसंघातून श्री राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून श्री विजयकुमार देशमुख, अक्कलकोट मतदारसंघातून श्री सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिण मधून श्री सुभाष देशमुख, मान मतदारसंघातून श्री जयकुमार भगवानराव गोरे, कराड दक्षिण मतदारसंघातून डॉक्टर अतुल सुरेश भोसले, सातारा मतदारसंघातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, कणकवली मतदारसंघातून श्री नितेश नारायण राणे, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून श्री अमल महाडिक, इचलकरंजी मतदारसंघातून श्री राहुल सुरेश अवाडे, मिरज मतदारसंघातून श्री सुरेश खाडे आणि सांगली मतदारसंघातून श्री सुधीर दादा गाडगीळ। तर अशा प्रकारे मित्रहो, महायुती आघाडीमधील घटक पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीने 99 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादीही जाहीर केलेली आहे। मित्रहो, आपल्या मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार नेमके कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं कुणाचं पारडं जड आहे, महायुती आघाडीचं का महाविकास आघाडीचं, हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। अशाच निवडणुकीच्या पुढील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।